आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मटन किमा मसाल्याची रेसिपी। ज्या पद्धतीने माझ्या घरी बनवते अगदी तीच रेसिपी आहे। बिलकुलही वाटण न वापरता सोप्या पद्धतीने आपण आज ढाबा स्टाईल असा मटन किमा मसाला करणार आहोत आणि तितका छान तो टेस्टी सुद्धा बनतो। आणि छान परफेक्ट असा किमा मसाला होण्यासाठी नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करायला देखील विसरू नका। नमस्कार, मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। रेसिपी करण्यासाठी इथं मी 1 किलो असा स्वच्छ धुवून मटन किमा घेतलेला आहे। नंतर यामध्ये आता 1 चमचा आपण हळद टाकून घ्यायची, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा इथं मी काश्मीरी लाल तिखटचा वापर करते आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही थोडीशी लाल तिखट जी घरामध्ये असते ती टाकू शकता। 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आणि हे खूप चांगलं असं आपण मॅरिनेट करून ठेवायचं। कमीत कमी अर्धा तास तरी आपण हा किमा अशा प्रकारे मॅरिनेट करून ठेवायचा आहे। पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही आदल्या रात्री सुद्धा अशा प्रकारे हे मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवू शकता, आणखीन छान टेस्टी किमा बनतो। आज मी फक्त अर्धा तासासाठी हा किमा मॅरिनेट करून घेणार आहे। किमा शिजवण्यासाठी इथं मी कुकर घेतलेला आहे। आता यामध्ये 3 चमचे तेल गरम करून घ्यायचं। आता यात आपण खडा मसाला टाकून घेऊ। तर इथं मी थोडा तेजपत्ता, एक थोडीशी दालचिनी आणि 2 ते 3 काळी मिरी घेतलेली आहे। 2 मीडियम साईजचे असे पातळ असे स्लाइस करून घेतलेले कांदे टाकून घ्यायचे आणि कांदा व्यवस्थित छान सोनेरीचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला असा परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये आपण मॅरिनेट करून घेतलेला किमा टाकून घेऊ। 5-1 मिनिटांसाठी आपण हा किमा मीडियम फ्लेमवरती चांगला असा परतून घ्यायचा। किमा चांगला असा परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये आपण 1 ग्लास असं पाणी टाकून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून आपण ह्याच्या 3 ते 4 अशा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तुम्ही वाटलंच तर पातेल्यामध्ये सुद्धा किमा इथं शिजवून घेऊ शकता। आता किमा मसाला करण्यासाठी कढईमध्ये आपण 5 ते 6 चमचे म्हणजे साधारण 1 पळीभर असं तेल गरम करून घ्यायचं। तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपण कांदा टाकून घ्यायचा। तर इथं मी बारीक चिरून घेतलेले असे 4 मीडियम साईजचे कांदे वापरलेले आहेत आणि तो कांदा आपण चांगला असा सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथं कांदा चांगला परतून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आणि ती सुद्धा चांगला असा कच्चा वास जाईपर्यंत आपण परतून घ्यायची आहे। आता यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊ। तर इथं मी 2 असे मीडियम साईजचे टोमॅटो एकदम बारीक असे चिरून घेतले आणि ते टाकून घेतलेले आहेत आणि टोमॅटो सुद्धा आपण छान असं त्याला पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायचे। हा मसाला खूप छान अगदी मस्त असं भाजून घ्यायचा आहे, म्हणजे किम्याला खूप छान चव येते। तुम्ही ते बघू शकता टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित परतून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये मी 2 अशा मीडियम साईजच्या मिरच्या टाकून घेतल्या आणि तर यामध्ये आपण मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर मसाल्यांमध्ये इथं मी सगळ्यात पहिलं अर्धा चमचा हळद टाकून घेतली। त्यानंतर यामध्ये 2 चमचे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर 1 चमचा असं मी रंग छान येण्यासाठी काश्मीरी लाल तिखटचा वापर केलेला आहे। त्यानंतर यामध्ये एक तर किचन किंग मसाला किंवा थोडासा गरम मसाला वापरायचा आहे। तिथं मी किचन किंग मसाला वापरलेला आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित हा मसाला असा परतून घ्यायचा। इथं हा मसाला थोडासा कोरडा वाटतो आहे म्हणून मी यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी टाकून घेते आणि पाणी टाकून आपण मीडियम फ्लेमवरती हा मसाला एकदम छान असा परतून घ्यायचा। तर असा हा बनवून घेतलेला मसाला आपण मीडियम ते लो फ्लेमवरती छान परतून घ्यायचा। गॅसची फ्लेम मोठी ठेवू नका आणि ह्या मसाल्याला छान असं तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे। मसाला परतेपर्यंत इथं आपण बघू शकतो की किमा सुद्धा अगदी व्यवस्थित छान शिजलेला आहे आणि जर तुम्हाला थोडासा कच्चा वाटला तर परत तुम्ही 1 ते 2 शिट्टीवरती किमा शिजवून घेऊ शकता। पण आज इथं एकदम व्यवस्थित छान अगदी हा किमा शिजलेला आहे।
इथं मसाला छान तेल सुटल्याच्या नंतर त्यामध्ये आता आपण शिजवून घेतलेला खिमा टाकून घेऊ। चांगला असा खिमा एकजीव करून घ्यायचा आहे आणि मीडियम फ्लेमवरती ह्यामधलं जे काही पाणी आहे ते चांगलं असं आपण आटवून घ्यायचं। मस्त खिमा हा शिजवून घ्यायचा। तुम्ही खिम्यामध्ये पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्तीचं ठेवू शकता। आता यामध्ये आपण अर्धा चमचा कसुरी मेथी टाकून घ्यायची। कसुरी मेथीमुळं खूप छान ढाबा स्टाईल असा फ्लेवर येतो खिम्याला आणि व्यवस्थित हे छान असं एकजीव करून घ्यायचं। तर इथं एकदम साधी सोपी अशी खिमा मसाल्याची रेसिपी तयार आहे। बिलकुलही वाटण न वापरता पण भरपूर टेस्टी अशी रेसिपी बनते। जर तुम्हाला आजची खिम्याची रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की करून पहा आणि जर नवीन असाल चॅनलवरती सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू आणखीन एका अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि खुश रहा। थँक्यू।